श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला भक्तीची उदारता सांगतायत. ते म्हणतायत, कोणीही कसाही का असेना, पापी असो, चांडाळ असो, हीन दीन असो, नीच कुळामध्ये जन्माला आलेला असो, त्याचं शरीर कसंही असो, तो मनुष्य असो, प्राणी असो, पक्षी असो, पण जर का तो भक्ती करू लागला आणि भगवंताच्या दिशेने जाऊ लागला, तर त्याचं सर्व पूर्वीचं पाप नाहीसं होतं. त्याचे सर्व कर्मभोग संपतात. त्याच्या कर्मापासून त्याला मिळणारं वाईट फळ नाहीसं होतं. अहो, जो अमृतामध्येच लोळतोय त्याला मरण कसं येईल? त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही का? नाही का? त्याचं भलं झाल्याशिवाय, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही का? एकदा का एखादा भगवंताचा भक्त झाला तर तो उद्धरून गेलाच म्हणून समजा, नाही का? ज्ञानेश्वर महाराज दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतायत. मनुष्य जन्माला येऊन आपण भक्ती केली पाहिजे आणि आपलं मन भगवंताकडे लावलं पाहिजे. अन्यथा मनुष्य जन्म मिळून आपण जर भक्ती केली नाही, आपण जर भगवंताचे झालो नाही, तर आपला जन्म फुकट गेला. पतितांना पावन करणारी अशी ही उदार भक्ती आहे हे जाणून भगवान मोठ्या कळवळ्याने सांगतात की कुळाच्या शुद्धतेवर, आपल्या ज्ञानावर, रूपावर, वयावर, कशावरही अवलंबून राहू नका. उठा, वेळीच सावध व्हा आणि भक्तीच्या मार्गाला लागा. आपल्या जीवनाची, आपल्या जन्माची सार्थकता, कृतकृत्यता ही भगवंताच्या भक्तीतच आहे. ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट शब्दात सांगतायत, तरी झडझडवोनी वाहिला निघ, इये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. हीन दीन दुबळ्यांना तारून नेणारा हा भक्तिमार्ग आहे आणि म्हणून तो देवाला अत्यंत प्रिय आहे की जो भगवंताची भक्ती करतो. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती, रिगाला भक्ती पंथी जगा दे तू. आणि म्हणून जो भक्तिमार्गावर लोकांना आणतो तो भगवंताला विशेष प्रिय असतो. आपण स्वतः भक्ती करावी, आपण स्वतः भक्तिमार्गावर चालावं आणि इतरांनाही त्या मार्गावर येण्यासाठी प्रवृत्त करावं. रामदास स्वामी म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. आणि ज्ञानेश्वर महाराजही तेच सांगतात की भक्ती मार्गावरून चालाल तर भगवंताची निश्चितपणे प्राप्ती होईल. असा हा सुंदर भक्तिमार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेला आहे. आता आपण ज्ञानेश्वरीमधला ज्ञानयोग पाहूया. भगवद्गीता हे मोक्षदानी स्वतंत्र असं ज्ञानप्रधान शास्त्र आहे असं ज्ञानदेव म्हणतात. ते म्हणतात, गीतेमध्येच नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते असं ज्ञानाचं वर्णन भगवान श्रीकृष्ण करतात. यावर ज्ञानोबा राय लिहितात, गीतेमध्ये अर्जुनाने प्रश्न केला
की 2 निष्ठांपैकी निश्चित काय ते मला सांगा, ज्यामुळे मला निःश्रेयस प्राप्त होईल. हे भगवंता, तू दुटप्पी बोलू नकोस. यावर भगवंत म्हणतात, कर्मयोगो विशिष्यते, असं उत्तर देतात. याचं कारण असं आहे की कर्मयोगाचे अधिकारी फार आणि त्यांच्यातून गेल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. लक्षात घ्या, ज्ञान प्राप्त करण्यासाठी अगोदर आपल्याला कर्म करावं लागतं, कर्मयोगाचा अधिकारी व्हावं लागतं आणि त्यांच्यातून गेल्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही, असं भगवंत सांगतात. भोपळ्याच्या सहाय्यामुळे एखाद दुसरा तरेल, पण नाव ही अशी आहे की अनेक लोकांना एकाच वेळेला ती तरुण नेते. त्याला पोहायला येवो अथवा न येवो, जो त्या नावेमध्ये बसेल त्याला पैल तीराला घेऊन जाण्याचं काम ती नाव करते. नाव म्हणजे कर्मयोग. साधक हा वैराग्य संपन्न असो किंवा नसो, सर्वांना पैल तीराला घेऊन जाण्याचं काम कर्मयोग करतो. परंतु ज्ञानयोगाचं मात्र तसं नाही. विरक्ती वाचोनिकेही ज्ञानासी तरणेची नाही, म्हणून कर्मयोगो विशिष्यते, असं भगवंत सांगतात. एरवी ज्ञान हे जरी सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ असलं तरी त्यांच्या मते ज्ञानानेच मोक्ष मिळतो, नाही का. ज्ञानाच्या समजण्यासाठी किंवा ज्ञान समजून घेण्यासाठीच गीता आहे, अशी ज्ञानदेवांची गीतेकडे बघण्याची भूमिका आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या नावाप्रमाणेच खरोखर ज्ञानेश्वरीच आहे. म्हणून याच्यामध्ये ज्ञान हे ईश्वरी ज्ञान आहे आणि ते ठासून भरलेलं आहे, असं ज्ञानदेव म्हणतात. म्हणून ज्ञानराजांच्या प्रमाणेच त्यांच्या या ग्रंथाची सुद्धा साधू संत सेवा करतात. गीतेच्या साधनामध्ये कर्मयोग ही पहिली पायरी मानली तर ज्ञानयोग ही शेवटची पायरी होय. 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत म्हणतात, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां, अशा 2 निष्ठा भगवंत सांगतात. यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही भाष्य केलेलं आहे त्यावरून असं दिसतं की त्यांच्या मते या 2 स्वतंत्र निष्ठा नसून मुळात एकाच साधनेचे 2 पैलू आहेत किंवा 2 विभाग आहेत. अधिकार परत्वे त्यामध्ये भिन्नत्व प्राप्त झालेलं आहे, नाही का. परंतु त्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. कर्मयोग हा ज्ञानयोगाचा पाया आहे आणि ज्ञानयोग हा कर्मयोगाचं शिखर आहे. याचं आचरण करणारे जरी भिन्न अधिकाराचे असले तरी त्या स्वतंत्र निष्ठा म्हणूनच सांगितलेल्या आहेत. आता हे कळण्यासाठी त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं. एखादा पक्षी असतो, तो भुर्रकन उडत जाऊन झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसतो आणि तिथे असणारं फळ खातो. परंतु मुंगीला मात्र त्या फळापर्यंत जायला खूप दिवस लागतात, खूप महिने लागतात. परंतु आज ना उद्या कधी ना कधी ती त्या फळापर्यंत पोहोचतेच. कारण या फांदीवरून त्या फांदीवर जाणं तिला आपल्या गतीने पुष्कळ काळ लागतो. परंतु
दोघांनाही ते फळ प्राप्त होतं. एकाला विहंगम मार्ग म्हणजे पक्षाचा मार्ग म्हटलंय आणि दुसऱ्याला पिपलिका मार्ग म्हणजे मुंगीचा मार्ग असं म्हटलेलं आहे. सर्व ग्रंथातून हाच भेद सांगितलेला आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग याच्यामध्ये हाच फरक आहे. ज्ञानयोगाने तुम्ही भुरकन उडी मारून एका क्षणात भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकता, परंतु कर्मयोगाने म्हणजे हळूहळू आपल्याला मुंगीच्या पावलांनी हळूहळू जाऊन केव्हा तरी ते फळ आपल्याला प्राप्त होतं आणि कधी ना कधी आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. ज्ञानयोग आणि कर्मयोग यातला संबंध हा असा आहे. ज्ञानदेव हे ज्या ज्या ठिकाणी ज्ञानयोग सांगतात त्या त्या ठिकाणी साधकाने कर्मयोगाचं आचरण करूनच ज्ञानयोग आचरण्याची तयारी करावी असं ते म्हणतात. तयारी न करता जर एखादा ज्ञानयोगाचं आचरण करू लागला तर त्याला फलप्राप्ती होणे शक्यच नाही असं ज्ञानदेवांचं स्पष्ट मत आहे. या मार्गामध्ये सद्वासना ही पहिली पायरी आहे आणि योग वासिष्ठ वगैरे ग्रंथामध्ये यालाच त्यांनी शुभेच्छा असं म्हटलेलं आहे. भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी शुभेच्छा किंवा अशी सद्वासना मनुष्यामध्ये निर्माण व्हावी लागते. पण ही पायरीच मुळात इतकी उंच आहे की त्या पायरीपर्यंत आपण कितीही उड्या मारल्या तरी आपण पोहोचू शकत नाही. पहाड चढून वरच्या टोकावर जाणे हे जसं अवघड आहे त्याप्रमाणे ही पहिली पायरी गाठणंच आपल्याला अवघड आहे. कारण आपलं मन काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या विकारांनी बरबटलेलं असतं. विषय वासना यांनी आपण बरबटलेले असतो आणि म्हणून आपलं चित्त मलिन झालेलं असतं. त्याच्या ठिकाणी सत्सद्विवेक बुद्धी निर्माण होत नाही. भगवंताविषयीची सद्वासना त्याच्यामध्ये निर्माण होणं अत्यंत अवघड असतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, साधन रूप डोंगराच्या पायथ्याशी विषयाची दाट झाडी आहे आणि त्यामध्ये काम क्रोधाचे हिंस्र श्वापद राहतात. ज्ञानयोग पथावरील पांथिक हा ज्ञानयोगाचा साधक जर या श्वापदांना चुकवून सद्वासनेच्या पहाडावर जाईल तर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये कामक्रोधादी विकार असतात. ते मनुष्याला या विषय उपभोगांच्या बाहेर पडू देत नाहीत आणि म्हणून असा मनुष्य काम क्रोध आणि विषय विकार यामध्येच आयुष्यभर राहतो, त्याच्यातच समाधान मानतो. त्यामुळे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी सद्वासना त्याला कदापिही होत नाही. त्यामुळे मग त्याच्या हातून परमार्थ कसा घडणार? म्हणून या ज्ञानमार्गावरील साधकाने तीव्र वैराग्य प्राप्त करून घेऊन विकाररूपी श्वापदांवर हल्ला करून किंवा त्यांचा हल्ला चुकवून तो जर सद्वासनारूपी पहाडावर सुरक्षितपणे जाऊन पोहोचला तर मात्र त्याला भगवंताची प्राप्ती होणे अवघड नाही. एकनाथ महाराजही हेच सांगतात. ते म्हणतात, अंतःकरणामध्ये असणाऱ्या 5 विषयांचा स्नेह किंवा त्या विषयांची आवड जेव्हा नाहीशी होईल त्याच वेळेला आतमध्ये सत्सद्विवेक बुद्धीचा उदय होतो. 5ही विषयांचे शेवटी उपजे सद्बुद्धी गोमटी असं एकनाथ महाराज म्हणतात. साधक हा एकदा का या सद्वासनेच्या पहाडावर जाऊन पोहोचला की मग त्याची आणि देवाच्या यात्रेला निघालेल्या साधू संतांची गाठ पडते.
मग पुढील मार्गक्रमण करणे त्याला सोपे जाते. त्या सज्जनांबरोबर चालल्यामुळे अप्रवृत्तीची वाट खुंटते. सत्कर्मरूपी सरळ वाट साधकाला प्राप्त होते. ज्याप्रमाणे देवदर्शन करण्यासाठी निघालेला भक्त हा जसा पायात वाहना न घालता अनवाणी चालतो, तसाच हा पांथिक सुद्धा आस्थेच्या वाहना न घालता शेकडो जन्म विहित कर्मरूपी कर्माची वाट चालत राहतो. त्याचा कर्तृत्व मद आणि फलाचा स्वाद घेण्याची वृत्ती टाकून तो कर्म करत राहतो. असा साधक परमार्थाची वाट चालत असताना त्याची कर्मरूपी रात्र संपते, कर्मक्षय होतो आणि भगवंताच्या दर्शनाची पहाट होते. गुरुकृपा होते, दिवस उजाडतो आणि ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो. जिकडे तिकडे त्याला साम्य दिसू लागतं. जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत याची त्याला प्रचिती येते. सद्वासना, सत्समागम, विहित कर्माचं आचरण, कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून अनेक जन्मांपर्यंत जेव्हा तो आचरण करतो, तेव्हा त्याच्यावर गुरुची कृपा होते आणि तोच तू आहेस हे महावाक्याचं श्रवण घडतं आणि त्याला भगवंताची प्राप्ती होते. मग मनन, निदिध्यासन आणि आत्मसाक्षात्कार अशा पद्धतीने तो ज्ञानमार्गावर चालत राहतो आणि भगवंतामध्ये विलीन होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.